गोकुळ सोबत गोकुल। भारतासह जगभरातील 50हून अधिक उच्च प्रतीचे ब्रँड्स व विविध प्रकारचे 2000हून अधिक पेनांचे तसेच उच्च दर्जाची शाई, पेन ठेवण्यासाठी खास पाऊच व केसेस अशा विविध गोष्टी कोल्हापूरकरांना एकाच ठिकाणी बघण्याची संधी बॉम्ब अँड ची च्या वतीनं मिळत आहे। दिनांक 25 व 26 मे 2 दिवस हॉटेल सयाजी इथं 2 दिवसाचा हा आंतरराष्ट्रीय पेन शो आयोजित करण्यात आला आहे। डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, सचिन शिरगावकर, आर्किटेक्ट शिरीष बेरी, प्रसाद कामत यांच्या उपस्थितीत या पेन शोचं उद्घाटन करण्यात आलं। या पेन शोबद्दल अधिक माहिती देताना बिहार येथील पेन संग्राहक तसेच पेन विश्वातील जाणकार युसुफ मंसूर आणि मुंबईचे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रोफेसर यशवंत पिटकर म्हणाले, Hi, I'm Yusuf Mansoor from Patna, a retired petroleum scientist and a fountain pen collector. जो है वो थ्योरेटिक इंस्ट्रूमेंट है। फाउंटेन पेन के इस्तेमाल से एक तरह से ये यौगिक काम करता है, समझे, थ्योरेटिक है जो दिमाग से इंसान की कनेक्टिविटी को पैदा करता है, बढ़ाता है, समझे। फाउंटेन पेन के पहले स्कूलों में कंपलसरी यूज़ हुआ करते थे, जो बाद में ईज़ के कारण, आसानी के कारण, सहूलत के कारण लोगों ने स्विच ओवर कर दिया, फाउंटेन पेन को जो है बैक में डाल दिया। हम लोगों की कोशिश ये है कि उसे मेन स्ट्रीम में वापस लाया जाए और इस तरह के जो फंक्शन आप देखते हैं, शोज़ हैं, हाँ, या इंट्रैक्शंस होते हैं, ये बेसिकली फाउंटेन पेन को रीइंट्रोड्यूस कराने के लिए है। हम चाहते हैं कि पेरेंट्स और चिल्ड्रन इस चीज़ को समझें कि ये वो इंस्ट्रूमेंट है जो केवल लिखता नहीं है बल्कि आपके कंसंट्रेशन को बढ़ाता है, समझे, आपकी कंसंट्रेशन में हेल्प करता है, आपको काम डाउन करता है। और ये प्रूवन फैक्ट है, समझे। ज़ेन एंड द आर्ट ऑफ कैलीग्राफी एक जापानीज़ बहुत मशहूर किताब है। मैं चाहता हूँ कि लोग उसको रेफ़र करें, देखें कि किस तरह से राइटिंग की जो हैबिट होती है वो कितना कामिंग इफ़ेक्ट और कंसंट्रेशन को बढ़ाती है। मैं कलेक्टर हूँ और हमारे पास चूँकि एनथ नंबर कहेंगे कलेक्टर के पॉइंट ऑफ व्यू से, तो मेरे पास टोटल राइटिंग इंस्ट्रूमेंट जो है वो 10,000 के आसपास है, जिसमें 7,000 तो एक्सक्लूसिव हमारा फोकस चूँकि फाउंटेन पेन है। तो फाउंटेन पेन है बहुत पुराने से लेकर बिल्कुल कल के जो पेन है वो भी हमारे पास मिल जाएंगे, लेकिन जो ओल्डेस्ट रेंज है हमारा वो बिटवीन 100 to 125 ईयर्स में मेरे पास करीब 150 से 175 पेन के आसपास होना चाहिए। जो सबसे पुराना पेन है वो 1900 का है, विच मेक्स इट ऑलमोस्ट 125 साल, और इतनी ही पुरानी हिस्ट्री है फाउंटेन पेन की। प्रोफेसर यशवंत पिटकर जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिकवायचो आणि गेले 30-40 वर्ष फाउंटेन पेन वापरतो, लहानपणीपासूनच अगदी झाला, आणि मग त्याच्यात आनंद मिळायला लागला आणि म्हणून मी फाउंटेन पेन ह्या विषयावरती बराच अभ्यास चालू केला। फाउंटेन पेनने अक्षर तर चांगलं होतं, तुमचा स्वभाव बदलतो, तुमच्यात एक शिस्त पण लागते, त्यामुळे फाउंटेन पेनचे बरेच वापर आहे आणि ते इकॉनॉमिक तर आहेच आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे। कारण जेव्हा आपण बॉलपेन वापरतो तर ते प्लास्टिक किंवा त्याचा मेटल ते लँडफिलमध्ये जातं, त्याने एन्व्हायरमेंटला नुकसान होतं, पण तरी पण फाउंटेन पेन वापरलं की एक वेगळा अनुभव येतो। जरी त्यात पेशन्स लागतो तरी पण तो एक अनुभव घेण्यासारखा आहे। तेव्हा मी एक लोकांना सांगू इच्छित आहे, वापरून बघा, फाउंटेन पेन घ्या, फाउंटेन पेन गिफ्ट करा, आणि याच्यात एवढी व्हरायटी आहे की जर तुम्ही सुरुवात केली तर चक्क आजच्या तारखेला मार्केटमध्ये 40 रुपयाला पण फाउंटेन पेन मिळतं, आणि जशी तुमची हॉबी वाढत जाईल आणि तुमचा आनंद वाढत जाईल, यू कॅन सिलेक्ट काय टाईपचं पेन, कुठल्या मटेरियलचं पेन, कुठल्या निबचं पेन। चक्क या एक्झिबिशनमध्ये तर 5 आणि 6 लाखाचं पण पेन ठेवलेलं आहे। अगदी तेवढं सगळ्यांनी घ्यावं असं नाही म्हणत, पण चांगली पेन एकदा वापरायला लागला की तुम्हालाच लक्षात येईल की ही पेनं महाग कशी होत जातात, का होतात, आणि त्याच्यावरती मी लेक्चर्स पण घेतो, पब्लिक अवेअरनेस आणतो, आणि माझं म्हणणं आहे की मीडियाने फाउंटेन पेनचं महत्त्व काय हे जगापर्यंत, भारतात सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवावं, आणि इट विल बी अ ग्रेट ॲसेट। थँक्यू सो मच। कोल्हापुरात असा पेन शो पहिल्यांदाच आयोजित करण्यात आल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली। कोल्हापूरच्या नगरीमध्ये एक सगळ्यांना नवीन संधी आहे आणि सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे की नवीन पेनाचे व्हरायटीज बघायला मिळतील, त्यामुळं ऑर्गनायझरांचे धन्यवाद। कारण खूप छान प्रदर्शन आहे, असं वरचेवर या प्रदर्शन व्हायला पाहिजेत।
कारण काय झालं आहे, लिखाणाचं काम म्हणजे कमी झालेलं आहे विद्यार्थ्यांचं, आणि यापर्यंत ती गोडी लागेल आणि त्यासाठी पेन प्रदर्शन खूप छान आहे. असेच प्रदर्शन प्रत्येक वर्षी व्हावं. ग्राहकांनी यावेळी या पेन प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून पेन खरेदीसाठी गर्दी केली आहे.